सन्माननीय सभाध्यक्ष रमेश मामा आणि खास करून सन्माननीय मुख्य निवडणूक अधिकारी श्री गुलाबराव मामा, नमस्कार करतो. कारण की दोघांचे अनुभव मला चांगला आला, माझा अनुभव त्यांना आला. का आला आहे त्याचं कारण असतं. कारण की या दोघांनी मला नेहमीच मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. जे आज तुम्ही मला दिले पद, हे पद नसून एक माझा विश्वास दाखवला त्यामध्ये. पद नसून विश्वास दाखवलेला आहे. आणि येतो आवाज? तुम्ही दाखवलेला माझा विश्वास आहे ना, ही आपली संस्था आज उद्याची नाही आहे. 1985 साली स्थापना झालेली संस्था आहे. यात आपले संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद निंबाळकर सर आहेत, रमेश मामा आहेत आणि साहेबराव मामा आहेत. बरेच असे नारायण सर आहेत, बरेच जणांचे नाव घेता येईल मला. त्यांनी जी परंपरा, बांदेकर साहेब आहेत, नामदेव मामा आहेत, लक्ष्मण अक्षरावर, म्हणजे असं असंख्य टोरमध्ये कार्यकर्त्यामुळे आज आपली ही 2025 साली आपण आलो आहे. म्हणजे सरासरी 40 वर्ष झालेत. 40 वर्षांचा वारसा आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि गेले 10 वर्षापासून 2014 पासून मी सक्रिय लहान कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलेलो आहे. आणि या आमचे किशोर भाऊ म्हणा, गणेश झाडांडे म्हणा, असे बरेच कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला काही फत्तर होतो. आम्हाला बोलून चालून दमटून कधी आज या स्थितीत आणण्याचं कारण म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. रमेश मामा नवीन बोलाय, श्याम असं कर, श्याम तसं कर. नारायण सर नेहमीच आम्हाला करायचं, श्याम असं असं करायचं, तसं करायचं. म्हणून या पदाला मी इथपर्यंत पोहोचू शकलेलं. हे पद म्हणजे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. मगाशी निलेश भाऊंनी जो विषय घेतला आहे आणि जे आपण विषय घेतलेला आहे तो अत्यंत मोलाचा आणि आमच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांना एक मिळाले फक्त किंवा एक चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारले ते. कारण की गेल्या 3 वर्षात तो अनुभव येत होता आम्हाला. आणि 3 वर्षामध्ये आपण बोलणं किशोर भाऊ चर्चा होते की आपण मुंबईमध्ये जे परिवार आहेत, मी 117 परिवारांची लिस्ट सगळ्यात आणलेली आहे. आणि कोणत्या एरियात किती परिवार आहेत मी त्यांच्या नावानिशी किंवा हिस्ट्रीने सांगू शकतो. पण यातले 80% जण कमवतात, फक्त महिलांना सोडलं तर. म्हणजे उदाहरण करता घ्या, साहेबराव मामा म्हणजे 2 मुलं, मामा सभासद आहेत पण योगेश आणि मनोज कमवते आहात. ते मंडळाला मदत करू शकतात आणि करतातही. सुभाष सराणे साहेब यांची मुलं पंकज आणि निलेश हे दोघे कमवते. माझे मामाचे मुलं नामदेव बाबांचे मुलं मनोज आणि पंकज तेही कमवते. लक्ष्मीमाचे वगैरे मुलगा जगदीश आपले चंदूभाऊ तेही कमवत आहेत. म्हणजे असे नाव घ्यायला घेतलेलं असंख्य. पण असा अनुभव आला की आपण जो वर्गणीसाठी येतोय, हो हे की माझी वर्गणी किती वर्गणीसाठी एका दुसऱ्या व्यक्तीकडे बोललं ना तर कागद आपण बाकी लोक देतात. आता मी तुम्हाला सांगतो की आपल्या एरियामध्ये किती परिवार राहतात. म्हणजे आता जी माझ्या माहिती सांगितली म्हणून मी सुभाष मामांना, साहेबराव मामांना, रमेश मामांना ते लिस्ट पाठवली होती की यांचे नंबर तुमच्यापाशी आहेत का. आता मामांनी आलेले आहेत. आता मी एरियामध्ये जातोय. बदलापूरमध्ये ना आपले 17 परिवार आहेत. म्हणजे गिरीश कोकण अमरनाथचे आपल्या विभागात. बदलापूरमध्ये 17, रमेश गुन्हे नाशिकमध्ये पण आपल्या विभागात घेतले आपण. कल्याण डोंबिवली विभाग बघितला तर 33 परिवार आहेत आपले जुने. आता त्यातले किती वेगळे झाले ती कल्पना नाही आहे. यात निलेशचे नाव नाही आहे, पंकजचे नाव आहे, निलेशचे नाव नाही आहे, विजय भाऊचे नाव आहे, पप्पांचे नाव आहे. म्हणजे असं जरी आपण परिवार वाईज गेलं ना तर आपली संख्या अजून वाढेल.
ठाणे विभागामध्ये 22 परिवार राहतात. म्हणजे ते आपल्यापाशी लिस्ट आहे, पण त्यातले एक परिवार 4 परिवार कमवते अंदाज झाले, तर त्यांच्या नावाची लिस्ट आमच्यापाशी नाही आहे. ती नक्कीच आम्ही सर्व टीम म्हणून काम करू. मुंबई विभागामध्ये टोटल 20 परिवार आहेत जे मला माहिती सांगते. वसई विभागामध्ये म्हणजे वसई आणि उमरगाव पकडला तर वसई आणि म्हणजे मीरा रोड तर उमरगावपर्यंत 10 परिवार आहेत. पण त्यातले किती अंदाज झाले, किती एकत्र राहतात ते आधी पूर्ण माहिती आपल्या भाषेत नाही. नवी मुंबई विभागामध्ये आपले 9 परिवार आहेत. त्यात रोवाचे 4 आहेत आणि येरोली 1 आहे, पनवेल 3 आहेत आणि खारघरमध्ये 1 आहे. आणि पुणे विभागामध्ये जुने कार्यकर्ते आपले आहेत ते बघा, राहत आलेले विलास चौबन थांबायत, चंद्रकांत थांबायत, दिनकर थांबायत, हे असे नेहमी आपण वर्गणीला आहे. पण या वर्षी काय कारण मी वर्गणी दिलेली नाही आहे. तर टोटल मेंबर आपले असे कधी जी आता लिस्ट आपल्यापाशी आहे मंडळापाशी उपलब्ध 117 परिवार आहेत. आता 117 परिवार हे फक्त सदस्य म्हणून आहेत. जुने जानेकरी त्यांनी 10 वर्षात वर्गणी दिली आहे, या वर्षी वर्गणी दिली, 2 वर्ष पूर्वी वर्गणी दिली आहे. असे टोटल 117 परिवार आहेत. म्हणून ह्या विषयावर जेव्हा 2025 साली आपला कार्यक्रम झाला तर फक्त 74 सदस्यांनी होतो फक्त वर्गणी दिलेली. त्या वर्गणीमध्ये निलेश आणि पंकज यांची वर्गणी धरली गेलेली नाही आहे, कारण की त्यांनी ते आपल्यापर्यंत पिण्याचे पाणी वगैरे त्यांच्या बाहेर लक्ष दिला. हा 2 केलं, पण खर्च आपण त्यात दिला गेला म्हणजे त्यांचे अगर त्यांनी फक्त 600 रुपये किंवा 1500 दिले असते ते सदस्य म्हणून ते ग्राह्य धरले गेले असते. पण ते सदस्य म्हणून ग्राह्य धरले गेलेले नाही. तर यात पण आम्हाला एकदम बारीकाने विचार करून आपले नवीन कमिटी आणि जुनी कमिटीचे मार्गदर्शन करून यात मध्य मार्ग निघायचे आहे. आता मामा बोलले मध्य मिळते आले, त्यांच्या माझी असं चर्चा होती या विषयावर होती की आपल्या मुंबईमध्ये फक्त 117 फक्त 74 सदस्य नाही आहेत, कमीत कमी 150 क्रॉस आहेत. पण माहिती मामाशी 117 जणांची. त्या विषयावर बरेच मामाची चर्चा झाली, बरेच मामांना समजवलं. श्याम ते बोलतो ते बरोबर आहे, पण नियमाप्रमाणे आणि बोलल्याप्रमाणे मला ते करता येत नाही. व्यक्तिगत माझी इच्छा भरपूर आहे की मी 115 जणांना नावं मी लिस्टेमध्ये टाकतो, सर्व करतो. पण त्यांनी मला एक गोष्ट शिकवली की आपण प्रत्येक इच मेंबर की एका परिवारामध्ये किती कमवते आहात, किती परिवार वेगळे झालेले आहेत त्याची माहिती घेणं हे आम्हाला आता बंधनकारक राहील की आम्ही याच्या पायाला पाहू. कारण की जी वर्गणी आपण उपस्थित करतोय ती वर्गणी गेल्या 3 वर्षापासून 200 व्यक्तिमत्व सापडले. त्याच्यावर आपल्याला किशोर भाऊ आणि भावांनी मदत केली. त्यानंतर श्री प्रल्हाद दादाने अशोक लिंबाचे सरांनी गेल्या वर्षी मदत केली. आणि या वर्षी संदर्भाने आम्ही बंधापूरला सर्व विषय घेतला की असं होईल का. तर अनुमोदन साहेबराव मामा, लाचन सर, गुलाम मामा, बाकी सर्वांनी लगेच भूषण महाजन वगैरे अतुल महाजन यांनी लगेच सांगितलं ओके चला आपण करूया. तर जी परंपरा म्हणजे बेंचमार्क आम्ही बंधापूरवाल्यांनी केलेला आहे, ही बेंचमार्क पुढे करता येईल का ही फक्त माझं सजेशन देते. बाकी सर्व ठरवणं तुमच्या वर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 32 सदस्य म्हणजे परिवार आहेत, 32 परिवार आहेत. आदर यांनी ईश्वरभाऊ 32 परिवार आहेत. यांनी पुढाकार घेतला की पुढचा कार्यक्रम आता 41 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर फक्त 3 महिने लागतात आपल्याला. सुरुवात आतापासूनच करावं लागेल आपल्याला. अगर आपल्याला सर्व बघा माणूस कधी स्ट्रॉंग असतो, माणूस असतो, परिवार असतो कधी स्ट्रॉंग असतो. फायनान्शियल स्ट्रॉंग राहिला ना त्याला सर्व करता येतं, त्याला सर्व हाऊस फौज करता येतं. तसंही मंडळाचे आहे. अगर फायनान्शियली मंडळ स्ट्रॉंग राहिलं तर आपल्याला प्रत्येकाला मदत करू शकतो.
कोणाला दवाखान्याला, कोणाला शाळेला, कोणाला केला. आपल्या सर्वांची इच्छा भरपूर असतात, अरे याला मदत करायला हवी होती, त्याला मदत करायला हवी होती. हो बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मदत करायलाच पाहिजे. पण जेव्हा माझ्या खिशात पैसे नसतील, इच्छा असून तर मदत कशी होणार? ते मंडळाचे जे 1985 पासून 2025 पर्यंत यांनी त्यांच्या कार्यकाळात भरपूर बिकट परिस्थितीने काम केलेले. आज तरी आपल्याला गेल्या 2 वर्षापासून ऑनलाईन पैसे येत आहेत, पण ऑनलाईन पैशांचे प्रमाण पण कमी झालं. मागच्या वर्षीचे पैसे आले आणि या वर्षी पैसे आले त्यात भरपूर प्रमाणात कमी झालेले. कारण की 2023 नंतर म्हणजे कोरोना काळ सोडला तर आपण कोणाकडे गेलेलोच नाही. तर वरतून घरी जाऊन सर्वांची चर्चा करून कधी आल्या ना तर मंदिर फायनान्शियल स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. तरी मी कल्याण, डोंबिवली आणि ठाणे विभागाला विनंती करतो, अगर तुमची सोयीची असेल या वर्षाच्या येणाऱ्या मेळाव्याचा खर्च तुम्ही घेतला तर जसा मी बदलापूरवाल्यांनी केला तर तुम्ही करू शकता, तर तुम्ही ते विचार करू शकता. कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये 33 परिवार आहेत. जी आम्ही फक्त किती होतो, 16-17 होतो. आम्ही एकदम सर्व आनंदाने गेले. कारण तो पैसा वाचेल तो मंडळाला काम आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात काही गोष्टी करायच्या आहेत ते तुम्हाला वर्षभरात माहीतच पडेल की नवीन कार्य करायचं मला काय काय आहे ते नवीन नक्की आम्ही विचार करून सांगू. आणि मामा ठाणे विभागामध्ये 22 परिवार आहेत. तर या लोकांनी विचार केला तर जो पहिले येईल त्याला आम्ही अप्रोच करू आणि या वर्षाच्या स्नेह समाजाच्या खर्च करा. ही माझी व्यक्तिगत आहे, अध्यक्ष म्हणून नाही बोलत, व्यक्तिगत आहे. कारण की बेंचमार्क कधी बदलापूरवाले ठेवतात, तो बेंचमार्क तुम्ही पुढे न्या, नाही तर शेवटी मंदिराला पैसे खर्च करावा लागणार. तरी तुम्ही मी खरोखर हे करतोय. आणि मी एका व्यक्तीचे नाव घ्यायला विचारलो की ज्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि जे काय मी तो 2 शब्द बोलतोय ते माझे देव, माझे नामदेव कुमार मामा, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि मला कधी समाजकार्यातील रुची आणि समाजकार्यात आणण्याचे पहिलं काम केलं असं मामांनी. ते मुंबईला राहत होतो. साहेबरावांनी 1997 साली आमच्या घरी आलेले, काही लक्षात 2 दिवस 10 का 11 रुपये वर्गणी होती. साखरेला आलेले तेव्हा बसलेलो होतो. मामा बोलले, नामदेव तुझे बस. मामा बोलले माझ्या भाषेची पण बस. आणि तुम्ही लोकांनी तुम्ही लक्षात असलं असेल तेव्हा तुम्ही पहिली पावती पहिला मेंबर मला 97 साली केली. आणि मला सामाजिक कार्यामध्ये आम्ही उच्च न्यायाचे काम माझ्या मामांनी केलेलं आहे. हे जे काय श्रेय आहे सर्व माझ्या मामाचे ते फक्त निमित्त मात्र आहे. आणि सर्वांचे मी बरोबर मला आभार मानतो की तुम्ही मला हे प्रश्न एक आशीर्वाद आणि एक जबाबदारी, आणि नक्कीच जबाबदारी मी माझे 100% देऊन आणि माझी नवीन कार्यक्रम नक्कीच पूर्ण करेन, हे मी तुम्हाला गवाही देतो. धन्यवाद.